या साध्या गोष्टीला पारखा झालेला आपला समाज परंपरेच्या तळागाळात रुतलेल्या माणसांच्या उत्थानासाठी ज्याने प्रयत्न केले तो हा महामानव डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर या महामानवाने आखलेला हा बुद्ध मार्ग आपल्याला पुढच्या हजारो वर्षांच्या वाटचालीसाठी दिशा दाखवत राहील. बुद्धं शरणं गच्छामि. किती वर्ष हे उष्ट अन्न खाणार आहेस? किती वर्ष हे असं फेकलेल्या अन्नावरती स्वतःचं पोट भरण्याची ही दलिद्री चालू ठेवणार आहेस? कशासाठी? नको रे बाळा. एक लक्षात ठेव बाळा, आत्मसन्मान हे जगता येत नसेल तर ते जगणंच नाही. अरे किडे मुंगे जगतातच, पण आपण माणसं आहोत ना. या वरच्या वर्गातल्या मूढवर माणसांना आपलं जगणं ठरवण्याचा काही एक अधिकार नाहीये. बस झालं, ही गुलामगिरी झिडकारली पाहिजे. त्यासाठी तुला संघर्ष करावा लागेल आणि त्यासाठी तुला शिकावं लागेल बाळा. आपल्या बुद्धीच्या आणि ज्ञानाच्या जोरावर हे स्वतःला वरचढ समजतात, पण तीच बुद्धी तुझ्या जवळही आहे आणि त्याला धार येणारे ती केवळ आणि केवळ शिक्षणामुळे. तुला शिकलंच पाहिजे, संघर्ष केलाच पाहिजे. तू स्वतःचं आयुष्य बदलू शकतोस हे लक्षात ठेव बाळा. शिकलास तर हक्काची भाकर मिळेल. भूक लागली. यावेळेला मला नातूच पाहिजे. अहो आई, आता यात माझी काय चूक? आपल्या खानदानाचं नाव काय तुझ्या पोरी मोठ्या करणार आहेत का? एक लक्षात ठेव, पोरगा झाल्याशिवाय मी तुला थांबू देणार नाही. अहो पण मला त्रास होतो त्याचं काय? नाही सहन होतं आता मला. कधी एकदा आंबेडकर साहेब तो कायदा आणतील ना, असं झालंय मला. नाव काढू नको त्या आंबेडकराचं. आंबेडकर साहेब
मरण यातना नाही सहन होत आता. आपल्याला मूल होऊ द्यावं का नाही हा निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य प्रत्येक स्त्रीला असलंच पाहिजे. कारण गरोदरपणाचा, बाळंतपणाचा आणि मुलाच्या संगोपनाचा सगळा भार हा स्त्रीवरच असतो. त्यामुळे कोणत्याही कारणाने जर एखाद्या स्त्रीला मूल होऊ देण्याची इच्छा नसेल तर तिला गर्भधारणच टाळता येण्याची सुविधा असलीच पाहिजे. चौदार तळ्याचं पाणी आहे. नाही रामू, यावेळेला मी नाही आणू शकलो 14 तळ्याचं पाणी. त्या पाण्यावर पुरवठुरांचा हक्क आहे पण आपला नाही. तो मी मिळवे. तू आधी बरी हो ग. ठीक आहे, मला तुझी गरज आहे. मी आहे तुमच्या सोबत. चौदार तळ्याचं पाणी प्यायल्याशिवाय मी मरणार नाही. आपण समानतेसाठी तळ्याला स्पर्श करणार आहोत. प्रश्न पाप पुण्याचा नाहीये, प्रश्न आपल्या हक्काचा आहे. चला. स्पर्शिले तू ओंजळीने खुले केले पाणी 14 तळ्याचे. हक्क देऊन माणसाचे केले सोन पीडितांच्या जीवनाचे. शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा. शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा. मार्ग भक्तीचा दाविला दिलो भीमराया. माझा भीमराया. भारताचा माया. माझा भीमराया. माझा भीमराया. माझा भीमराया. तू इकडे काय करतोय? आणि तुझे आई वडील कुठे आहेत? ते पण तिकडे उभे आहेत. हो, येतो ना. पण मला सांग, तुला भीती वाटत नाही का? मागच्या वेळेला इकडे हल्ला झाला होता. हा, तू तुला त्रास देत नाही? तू हो पुढे, मी आलो. भीमराया. माझा भीमराया. भारताचा माया. माझा भीमराया. पण रामू, तुला वाटतं ते सोपं नाहीये. मी परदेशातून एकही रुपया इथे पाठवू शकणार नाही. तुला काटकसरीने जगावं लागेल, ते ध्यानात ठेव. साहेब तुमचा विश्वास आहे ना माझ्या? तुमच्या या पुस्तकांची त्याची आणखी मी सांगते साहेब. समजायचं समजा भाव समजायची काळजी घेऊन. माझ्या संसारी
शिल्पकार तू भारताचा बोधिसत्व कला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर